ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ, फक्त चालकांचा. आज दिनांक 4 मार्च 2026 माननीय उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनचा विषय जे आहे ते आपल्या सर्वांना माहीतच असेल की आपण जे प्रलंबित ई चलन विषयी जे मागील महिन्यात आणि त्याच्या खाली महिन्यात पण आपण आंदोलन केले होते, निवेदन दिले होते. त्याचीच दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 10 डिसेंबर 2025 रोजी हिवाळी अधिवेशनात 50% अभय योजनेअंतर्गत प्रलंबित ई चलनामध्ये 50% सूट देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचा अजून तरी कोणता निघालेला नाही आणि त्याच्यावर कोणती अंमलबजावणी झालेली नाही. आणि आपण बघितलं असेल की वाहतूक शाखेतर्फे मार्च एंडचे नावाखाली आज चालकांना प्रलंबित ई चलन भरून घ्यावं किंवा अन्यथा गाड्या लावून घेतो असे प्रकारे जबरदस्तीने ई चलन काढून घेत आहे. त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिजित पाटील साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे मोहीम आपण वाहतूक शाखेने हाती घेतलेली आहे प्रलंबित ई चलनाबाबत, जोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांची घोषणा पूर्ण होत नाही आणि त्यांची अभय योजनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रलंबित ई चलनावर आपण स्थगिती आणावे आणि वाहतूक शाखेंना असं समज द्यावे आणि त्यांना सूचना करावे अशी विनंती आज महासंघातर्फे करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आज सर्व रिक्षा चालक सोलापुरातील आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी आज निवेदन दिलेले एकच सोबत. त्यामध्ये जळगाव आणि पुणे, भिवंडी, अहमदनगर या जिल्ह्यातही आज निवेदन देण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळात जर अभय योजना अंतर्गत ई चलन दर माफ 50% सूट देण्यात आली नाही तर महासंघ एक मोठं आंदोलन करण्याची तयारीमध्ये आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ.